हा तुझा नातू डेंग्याच्या घरी सविती सोबत दरवाजा लावून खेळत होता. मी म्हणलो याला का रे चुना भाषा का खेळतायस? तर हा पस्तूर मला म्हणे गण्या मामा मी तर सविती मामी सोबत डॉक्टर खेळत आहो. मग सविता मामीला मला इंजेक्शन खाऊन ना टोचू दिलास? घुबळा तुझी इंजेक्शन मोठी तरी आहे का बे टोचीला लाई? अकरा गण्या माझ्या नातवाला बिघडवतेस का तू? अव हा 4 देशाला बिघडवू शकते एवढी पावर ठेवते. हा लहानचा दिसते पण टकल्या मोठा हरामी बिलकुल बापासारखा. ते बाय मामा माझ्या बापाला काही नको म्हणू. अबे तुझ्या बापाची तर पुरी घेऊन मोकळी केला मी म्हणून तर भोसडीचा आला नाही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये येते. राम रामजी सासूबाई. अरे जावई बापू आले या 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 या. नाव घेताच दुसरा टकल्या हाजीर आऊन घरचे तांदूळ गहू सरले वाटते. त्या डब्यातले थैलाभर तांदूळ देऊन दे आलं. तसही हा भिकारी बांधलाच आहे आपल्या घरचा. भाकऱ्या गण्या जावई आलं असा म्हणतात का? हे तुझे दाजी होत ना? बहीण माय दाजी पाहिला तर दाजी असा आणि भाषा पाहिला तर नकरेला असा. गण्या अबे कधी ते चांगला बोलत जाबे आमच्या सोबत. थुका लावून तुमच्या टकल्यावर थापड. बाबा आशीर्वाद द्या. उदंड आयुष्य लाभो. अहो आता मेलो ना आता कोणतं आयुष्य? बाबा चला तुम्हाला गरम तेलात तळाचं आहे. हो यम काका माझ्या बाबाने की पापणी करेल त्याला काय सगळं जेवराल तुम्ही? अरे तो बाबानीच तर वरून दिसायला शरीफ आहे पण आतून लय पाप करेल तो बाबानं. असं काय करेल माझ्या बाबानं? तो या बाबानं लगन वलबईला गुलाबाचं फुल देऊन परपोज केलं. बाबा ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून. अरे बाळा कधी कधी होऊन जाते रिकामे काम. वा रे वा म्हणजे तुम्ही केलं तर काही नाही. कॉलेजमध्ये मी एका पोरीला नुसता डोळा मारला होता तर तुम्ही मला उलट टांगू मारलं होतं. अरे बाळा मोठ्या माणसाचं काम राहतं लहान लेकराला वळण लावणं. वा रे वा म्हणजे आम्हाला वळण लावा आणि तुम्ही बयाच्या मांग पळा. चालाव बाबा तेल थंड होईन पुन्हा. ना तू वाजू रे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मला वाटलं नव्हतं म्हातारा इतका आरामखोर आहे म्हणून. चला रे तुमचं